नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाची उजळणी करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा म्हणजे तुम्हाला या प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल। चला तर मग पाहूया। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम सांगा आणि एक उदाहरण द्या। डोबरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट केले व त्या गटांना त्याने त्रिके असे नाव दिले। आता त्याचा नियम काय आहे पहा। एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की त्या त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते। डोबरायनरच्या त्रिकांचे उदाहरण आहे लिथियम, सोडियम व पोटॅशियम। दुसरा उपप्रश्न, न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम सांगा व एक उदाहरण द्या। नियम पहा, मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात। उदाहरणार्थ, सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत। तिसरा उपप्रश्न, मेंडेलीवचा आवर्ती नियम सांगा। उत्तर आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात। चौथा प्रश्न, आधुनिक आवर्ती नियम सांगा। यालाच मोझलेचा आधुनिक आवर्ती नियम असेही म्हणतात। मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात। प्रश्न पहिला बी, फक्त नावे लिहा। पहिला उपप्रश्न, आधुनिक आवर्त सारणीतील आडव्या ओळी। उत्तर आवर्त। बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असलेली 2 मूलद्रव्ये। तर ती मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम यांच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो। बाह्यतम कक्षा परिपूर्ण असलेली 3 मूलद्रव्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, निष्क्रिय वायू मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण भरलेली असते। उत्तर आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ही सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्ये आहेत। चौथा उपप्रश्न, बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असलेली 3 मूलद्रव्ये। आता हॅलोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात। फ्लोरीन, क्लोरीन या ठिकाणी आर्गॉन झालेला आहे, तर हे आर्गॉन नाही। आर्गॉनच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात। तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असलेली मूलद्रव्ये आहेत। आवर्त 2 मधील अल्क धातू। आवर्त 2 मधील अल्क धातू आहे लिथियम। आवर्त 3 मधील आम्लारीधर्मी मृदा धातू। तर आवर्त 3 मधील आम्लारीधर्मी मृदा धातू आहे मॅग्नेशियम। आवर्त 3 मधील हॅलोजन। तर आवर्त 3 मध्ये हॅलोजन असतो क्लोरीन। आवर्त 2 मधील अधातू। आता दुसऱ्या आवर्तामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे अधातू आढळतात। इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-7 असणारे मूलद्रव्य। फ्लोरीन किंवा फ्लोरीन असंही म्हणतात। फ्लोरीनचा अणुअंक 9 असल्याने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-7 असे आहे। आवर्त 2 व 3 मधील स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असणारी मूलद्रव्ये। तर आवर्त 2 आणि 3 मध्ये
अनुक्रमे निऑन व अर्गॉन ही स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असणारी मूलद्रव्ये आहेत. आवर्त 3 मधील 3 धातू सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे आवर्त 3 मधील धातू आहेत. प्रश्न दुसरा ए. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. पहिला प्रश्न, सर्वात लहान आकारमानाचा अणू हायड्रोजन आणि त्याची संज्ञा आहे H. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू सुद्धा हायड्रोजन आहे आणि त्याची संज्ञा H. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू आहे हेलियम आणि त्याची संज्ञा आहे He. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू फ्लोरीन आणि त्याची संज्ञा आहे F. सर्वाधिक विद्युत ऋण अणू सुद्धा आहे फ्लोरीन आणि त्याची सुद्धा संज्ञा आहे F. प्रश्न दुसरा बी. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न आहे, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन स्वरूपणाची जर बेरीज केली तर आपल्याला त्याचा अणुअंक मिळतो आणि ती बेरीज होते 2 + 8 10 + 2 12 म्हणजे अणुअंक आहे 12. या मूलद्रव्याचा गण कोणता? बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हे मूलद्रव्य गण क्रमांक 2 मध्ये आहे. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात 3 कक्षा आहेत, 2, 8 आणि 2, म्हणजेच हे मूलद्रव्य 3ऱ्या आवर्तामध्ये आहे. यामधीलच पुढील चौथा प्रश्न आहे, या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? कंसात अणुअंक दिलेले आहेत. पहा, नायट्रोजन 7, बेरिलियम 4, आर्गॉन 18, क्लोरीन 17. आता या ठिकाणी बेरिलियमचा अणुअंक आहे 4, त्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2 2, म्हणजे बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ हे गण क्रमांक 2 मधील मूलद्रव्य आहे आणि आपल्याला दिलेलं 2 8 2 बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन हे सुद्धा गण क्रमांक 2 मधील मूलद्रव्य आहे. म्हणजेच बेरिलियम 4 या मूलद्रव्याचे आणि आपल्याला दिलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असतील? सारखे असतील. म्हणून उत्तर आले Be 4. प्रश्न तिसरा ए. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, पहिली आवर्त सारणी तयार करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव सांगा. आता पहिली आवर्त सारणी तयार करण्याचे काम मेंडेलिव्हने केलेले होते, त्यामुळं तो शास्त्रज्ञ आहे मेंडेलिव्ह. आधुनिक आवर्त सारणीत किती गण आणि किती आवर्त आहेत ते लिहा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 गण आणि 7 आवर्त आहेत. आधुनिक आवर्त सारणीच्या दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तात किती मूलद्रव्ये आहेत? तर आवर्त सारणीच्या दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तात प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत. चौथा उपप्रश्न, सर्वात लहान आवर्तात किती मूलद्रव्ये आहेत? तर सर्वात लहान आवर्त म्हणजे पहिले आवर्त आणि त्या आवर्तामध्ये फक्त 2 मूलद्रव्ये आहेत. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची संख्या किती आहे? तर आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची संख्या 118 आहे. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या स्तंभाला शून्य गण म्हणतात? आधुनिक आवर्त सारणीच्या अगदी शेवटच्या उजव्या बाजूला 18व्या स्तंभाला शून्य गण असे म्हणतात. कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात? गण 17 म्हणजेच हॅलोजन ही मूलद्रव्ये यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. गण 2च्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? तर गण 2च्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. गण 18च्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? तर गण 18च्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात, कारण त्यांचे अष्टक पूर्ण असते. याला अपवाद आहे हेलियम.
हेलियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये मात्र 2 इलेक्ट्रॉन असतात. पुढचा 10वा उपप्रश्न, आवर्त सारणीच्या कोणत्या खंडामध्ये धातू आणि अधातू नागमोडी रेषेने वेगळे दर्शवता येतात? तर आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये धातू आणि अधातू नागमोडी रेषेने वेगळे दर्शवता येतात. दुसऱ्या आवर्तातील अल्क धातूचे नाव सांगा. तर दुसऱ्या आवर्तातील अल्क धातू आहे लिथियम. दुसऱ्या आवर्तातील हॅलोजनचे नाव लिहा. तर फ्लोरीन हा दुसऱ्या आवर्तातील हॅलोजन आहे. तिसऱ्या आवर्तातील एका धातू सदृश्याचे नाव लिहा. तर सिलिकॉन हा तिसऱ्या आवर्तामधील धातू सदृश आहे. सोडियम व लिथियम यांचा कोणत्या गणात समावेश होतो? सोडियम व लिथियम यांचा गण 1 मध्ये समावेश होतो. मॅग्नेशियम व कॅल्शियम यांचा कोणत्या गणात समावेश होतो? तर मॅग्नेशियम व कॅल्शियम यांचा गण 2 मध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न, सर्वात क्रियाशील धातूचा कोणत्या गणात समावेश होतो? तर सर्वात क्रियाशील धातूचा गण 1 मध्ये समावेश होतो. कोणत्या मूलद्रव्यामध्ये 1 कक्षा व 1 संयुजा इलेक्ट्रॉन असतात? हायड्रोजनमध्ये 1 कक्षा आणि 1च संयुजा इलेक्ट्रॉन असतो. सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. नायट्रोजन व फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,5 आणि फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8,5. पुढील प्रश्न, कोणत्या गणात अधिक अभिक्रियाशील अधातू असतात? गण 17 मध्ये अधिक अभिक्रियाशील अधातू असतात. म्हणजेच हॅलोजन हे अधिक अभिक्रियाशील अधातू आहेत. पुढील प्रश्न, दुसऱ्या आवर्तातील शेवटची 3 मूलद्रव्ये चढत्या अणुअंकाच्या क्रमाने लिहा. आता दुसऱ्या आवर्तामधील शेवटची 3 मूलद्रव्ये पहा. ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही दुसऱ्या आवर्तातील शेवटची 3 मूलद्रव्ये चढत्या अणुअंकाच्या क्रमाने आहेत. आणि पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तातील 3 अधातूंची नावे लिहा. तर आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तातील पुन्हा एकदा प्रश्न आहे का? आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्तातील 3 अधातूंची नावे. तर आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्तातील नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे 3 अधातू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण अभ्यासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.